काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. तो करताय सगळं. कोण? राखणदार. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे. जंगलात फक्त जनावर असतात. मंडळी नमस्कार. 2 दिवसांपूर्वी दशावतार हा सिनेमा सर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. 12 तारखेला हा सिनेमा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून बऱ्यापैकी विविध ठिकाणी दशावतार हा सिनेमा हाऊसफुल जातोय. मुळात तळ कोकणामधील दशावतार ही एक लोककला किंबहुना एक सांस्कृतिक ठेव आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू यांनी 10 अवतार घेतले. या अवतार कथांना शतकानुशतक कोकणातील कलाकारांनी रंगपीठावरती साकारले. लोकांच्या मनामध्ये श्रद्धा, धैर्य आणि नैतिकता ह्या दशावतार नाट्य प्रकारामधून त्यांनी निर्माण केले. त्याचबरोबर जीवन मूल्यांचाही बोध दिला. दशावतार हा जो सिनेमा आहे तो ह्याच गोष्टी लक्षात ठेवून करण्यात आलाय. ज्या वेळेला दशावतारचा ट्रेलर हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला तेव्हापासूनच कांतारा सोबत त्याची तुलना केली सुरू झाली की कोकणाला मिळाला त्यांचा कांतारा, मराठीला मिळाला त्यांचा कांतारा, दशावतार म्हणजे मराठीमधील कांतारा वगैरे वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र दशावतार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटामधील काय वास्तव आहे, चित्रपट कोणती कथा प्रेक्षकांना देतोय, याबद्दल आता सविस्तर आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. दशावतार सिनेमाची ज्या वेळेला घोषणा झाली तेव्हापासूनच सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ही शिगेला पोचली होती. कारण कोकणामधील दशावतार नाट्य प्रकाराची कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती आणि तेव्हापासूनच अनेकांच्या मनामध्ये अनेक विचार येऊ लागले की दशावतार ह्या सिनेमामधून कोकणातील दशावतार नाट्य प्रकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का, त्या नाट्य प्रकाराची किंवा त्या नाट्य कलाकारांची कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का, काय असणार आहे ह्या चित्रपटामध्ये, की कांतारासारखं काहीतरी ह्या दशावतारमध्ये घडणार आहे. अशा विविध विचारांनी प्रेक्षक हा विचार करत होता, आपले स्वतःचं मत निर्माण करत होता आणि तोच विचार घेऊन प्रेक्षक सिनेमागृहामध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी गेला आणि प्रेक्षकांची थोडीफार निराशा झाली. आणि म्हणूनच आता दशावताराचा प्रयोग फसला, दशावताराची कथा फसली, दशावतार फसला, अशा विविध चर्चा सुरू झाल्या. मात्र मुळात मला जर विचाराल तर दशावतार फसलेला नाही, दशावतार सिनेमा फसलेला नाही, दशावतारची कुठेही कथा फसलेली नाही. दशावतार हा सिनेमा, दशावतार हे नाव आणि त्यामधील पात्र हे काय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर प्रेक्षक हो, तुम्ही कोणताही विचार न करता, दशावताराची तुलना कोणासोबतही न करता रिकाम्या डोक्याने फक्त चित्रपट पाहण्यासाठी जा, तरच तुम्हाला दशावतार चित्रपट काय आहे, ह्या चित्रपटाला दशावतारच नाव का देण्यात आलेलं आहे हे स्पष्टपणे कळेल. सिनेमाची जी कथा आहे ती कोकणामधील एका गावात दशावतारी नाटकामध्ये काम करणारे ज्येष्ठ नट बाबुली मेस्त्री म्हणजेच दिलीप प्रभावळकर सर यांनी जी भूमिका साकारले त्यांच्या भोवती फिरते. सोबत माधव मेस्त्री म्हणजेच बाबुली मेस्त्री यांचा मुलगा सिद्धार्थ मेनन ह्याने साकारलाय. तो बाबुलींचा एकुलता एक मुलगा दाखवलाय. संपूर्ण जीवन दशावताराला अर्पण केलेले बाबुली महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचा दशावतार करण्याचं ठरवतात. परंतु त्याच वेळेला एक मोठी घटना घडते आणि बाबुली आपल्या राखणदारासाठी, त्याच्या रक्षणासाठी दशावतारामधील विविध सोंग घेतात आणि अधर्म करणाऱ्याचा नाश करतात. पण नेमकं काय घडतं ह्याचं उत्तर तुम्हाला दशावतार हा सिनेमा पाहूनच मिळेल. दशावतार या चित्रपटात सरमळकर नावाचं पात्र केलं. सरमळकर कोण आहे, काय आहे हे चित्रपट बघितल्यानंतरच सिनेमात बघाल आणि चित्रपट बघितल्यानंतर मग तुमचं लक्ष वेळ तुम्ही ठरवा तुमच्यासाठी नक्की कोण आहे. पण माझ्या पात्राचं नाव सरमळकर
भूमिका तर ऑफकोर्स दिलीप सरांचं मुलाचं काम मी करतोय. माधव नाव आहे त्याचं. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ऑन स्क्रीन खूप युनिक बाप मुलाची गोष्ट तुम्हाला बघायला मिळते, कारण त्याचा खरंच बाप मुलाचीच आहे. आणि मला असं वाटतं आहे माधवविषयी की असे कॅरेक्टर्स फार आपल्याला मोठ्या पडद्यावर बघता येत नाही, जे प्रचंड इनोसेंट आणि प्युअर असतात. त्यांच्यात काही टॉक्सिक असं काही नाही. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जसे दिलीप काका माझ्यासाठी हिरो आहेत, तसंच बाहुली माधवसाठी ते हिरो आहे. तर हा एक कॉमन फॅक्टर होता. बाकी आम्ही कम्प्लिटली काहीतरी नवीन करायचं. अहो माझं अजूनही दुःख आहे. मी तिकडनं सोडून मी का आलो, म्हणजे 50 दिवस शूटिंग कमी पडलं असं म्हणायला हरकत नाही. पण खूप आम्ही कळत होतो ना, म्हणजे तुम्ही बघालच कुठे कुठे आम्ही आत जाऊन शूटिंग केलं आणि अख्खं सौंदर्य सिनेमात कॅप्चर झालं. याचा आम्हाला खूप जास्त अभिमान आहे लोकांकडे. मी सुद्धा ऑडियन्स आहे, पिक्चर बघायला आणलं तर मला कळलं माझा भूमिका आहे त्यात भावना कलाकार आहे, पण मुळात ही फिल्म आणि एकंदरीतच एक गोष्ट छान पद्धतीने मांडले, सुरुवात करत आणि त्याला चेअरअप रामारातीन फिल्म बनवली आहे आणि थोडंसं विनोदी आणि पण निगेटिव्ह कॅरेक्टर आणि मजा आली. आणि लोकांनी हा थिएटरमध्ये येऊन बघण्यासारखं पिक्चर आहे, तेव्हा नक्की बघा आणि खूप हे करा. लोकांना अभिमान वाटेल, मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पिक्चर आहे. नमस्कार, मी तांडेले या सिनेमामध्ये आणि आता तो कळेलच. काय भूमिका तुम्ही मेहनत घेतली त्या भूमिकेसाठी? अजूनही लोकांनी सांगायचं नाही असं सांगितलंय. सिनेमा रिलीज झाल्याशिवाय काय भूमिका आहे, पण एक चांगलं कॅरेक्टर आहे आणि प्राऊड सिनेमा आहे आणि खूप मेहनतीने उभं करायला लागले आणि खूप त्याच्यासाठी अनेक एक्सपेरिमेंट वगैरे करावं लागले आहे. आणि मराठीत मला वाटतं मी आत्तापर्यंत 20-22 सिनेमे केले, त्यातला हा पहिला सिनेमा आहे ज्यात मला असं वाटलं की मी काहीतरी खरंच काम करतोय आणि मेहनत करतोय. आणि आता ते दिसेलच, रिलीज झाल्यानंतर सगळं कळेल. आणि सिनेमाही उत्तम आहे, टीम चांगली आहे, डिरेक्शनपासून तर प्रोडक्शनपासून तसं कलाकार तर सगळे रेसचे घोडे आहेत. त्यामुळं आमच्यात रेस अशी होती तर कोण सेकंदाने मागे पुढे होतोय. ती खूप हेल्दी स्पर्धा होती एकमेकाला पुढे नेण्यासाठी आणि सिनेमाला पुढे नेण्यासाठी, आणि ते झालेलं आहे. कोकणातचा अनुभव कसा आला? कसला? कोकणामध्ये कोकण सुंदर. म्हणजे मला नेहमी जितक्या वेळा मी कोकणात गेलोय काही कामानिमित्त किंवा कुठल्याही फिरायला म्हणून जरी गेलो असलो तरी मला नेहमी वाटतं आणि आपलं कोकण हे म्हणजे खरंच कॅलिफोर्निया. म्हणजे त्याला फक्त पुढे रस्ते बिस्ते अजून जरा बरे, आता बरेच झाले चांगले, पण अजून जर बरे झाले तर खरंच इतकं सुंदर कोकण नाही आहे जगाच्या पाठीवर. इतकं सुंदर जागा नाही आहे इतकं आपलं कोकण आहे. आणि तिथलं खाद्यपदार्थ म्हणजे तोंडाला पाणी येते. आणि ज्या हॉटेलमध्ये राहिलोय आणि जे खाल्लंय अतिउत्तम. आणि माणसं खूप गोड, ही कोकणी भाषाच गोड आहे, त्या मालवणी भाषा गोड आहे, त्या सगळ्याच्या तिथल्या भाषा आहेत त्या इतक्या गोड आहेत की बासेबास. त्याच्यामुळे ते प्रेमात आहे कोकणाच्या. माझा रोल सिनियर कलाकार ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे मी. माझी खूप आज सिनेमा बघायला आली, उत्सुक आहे, खूप हवा आहे सिनेमाची. आणि माझा कॅरेक्टर पण जरा वेगळा प्रकार केला आहे मी याच्यामध्ये. मोठी नावाचा कॅरेक्टर आहे माझा सिनेमामध्ये आणि काहीतरी दिग्दर्शकांनी पण वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आता हळूहळू लोकांना चालली आहेत, एन्झायटी एक्साइटमेंट लोकांना सगळं वाढत चाललं आणि होपफुली लोकांना आवडेल. सर दिलीप सर काय शिकायला मिळालं? मी जेवढं काही शिकायला मिळालं ते मी एका ह्याच्यावर पण लिहून देऊ शकतो, कागदावर पण लिहून देऊ शकत नाही. पण एक गोष्ट म्हणजे जी त्यांच्याकडनं शिकलो आहे की ते माणूस म्हणून सिरियस नाही आहे पण स्वतःच्या कामाला घेऊन सिरियस आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं सेटवर मस्त कळतं वातावरण, सेटवर स्वतःचं काम नीट करणं, डिसिप्लिन करणं मी त्यांच्याकडनं. दशावतार हा सिनेमा फक्त दशावतार ह्या नाट्य प्रकाराबद्दल आपल्याला काही सांगत नाही, तर दशावतार हा सिनेमा
आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो. दशावतार हा सिनेमा आपलं गाव, आपला निसर्ग आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं किती आवश्यक आहे हा मुद्दा ठामपणे सांगतो. कोकणचा विकास हवा, पण तो निसर्ग आणि परंपरेला जपतच हवा हा संदेश प्रेक्षकांच्या मनावरती ठसा उमटवण्यात दशावतार सिनेमाला यश आलंय. दशावतार हा केवळ एक लोककला आधारित चित्रपट नाहीये, तर श्रद्धा, समर्पण, संघर्ष आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करणारा एक सिनेमाई अनुभव आहे. आणि त्यातच वयाच्या 81व्या वर्षी दिलीप प्रभावळकर सरांनी साकारलेली भूमिका अतिशय दमदार आहे. आणि तो जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर नक्कीच सर्व प्रेक्षकांनी दशावतार हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहामध्ये जावं. वेळ झाले तुर्तास ह्या विषयामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.